गलोतुलोऽस्या फलके च तालुनि मुखं तदीयं शशिनासनोन्मुखं रदाश्च कुन्दान्यधरं सुधोदरं समुन्नता गंधफलीव नासिका। अस्याः या कन्येचा अतुलः गलः, अतुल म्हणजे असदृश असा, असाधारण असा, गलः गळा कंठ, तालुनी म्हणजे गाल, फलके म्हणजे फलकाप्रमाणे गुळगुळीत असे, तदीयम मुखम तिचे मुख, शशिना चंद्राला, असनोन्मुखम असनोन्मुखम म्हणजे युद्धात जिंकण्यास उद्युक्त असणारे, रदाह दात, कुंदानी म्हणजे कुंदपुष्पाप्रमाणे शुभ्र असे, अधरम ओठ, सुधोदरम म्हणजे पोटामध्ये जणू काही अमृतच आहे तेच ओठांवरती आलेले आहे, समुन्नता उन्नत अशी, गंधफलीव म्हणजे चंपापुष्पाप्रमाणे, नासिका नाक। कन्येचे वर्णन करताना नारायणाचार्य सांगतात की या कन्येचा कंठ गळा हा असदृश अतिशय सुंदर असा आहे, गाल दोषरहित असे फलकाप्रमाणे अतिशय सुंदर असे आहेत, त्या कन्येचे मुख हे जणू काही चंद्राला जिंकणारच असे उद्युक्त झालेले असे आहे, या कन्येचे दात हे कुंदापुष्पाप्रमाणे अतिशय शुभ्र आणि सुंदर असे आहेत, उदर हे अमृताने भरलेले आहे आणि जणू काही ते अमृतच ओठावरती येत आहे, उन्नत अशी चंपक पुष्पाप्रमाणे असणारी या कन्येची नासिका आहे।